गच्चीवरील बागेत लावण्यासाठी बघा मी किती बिया आणलेल्या आहेत. पालेभाज्याच्या आणि फळभाज्यांच्या बिया आहेत. या 50 प्रकारच्या आहेत आणि वेगवेगळी फळझाडंसुद्धा आणलेली आहे, कलमी आहेत. तर आहे ना, हे पहा, असं आहे ना बीज बँक असती, त्याच्यामध्ये ना 50 प्रकारच्या बिया आहेत पालेभाज्यांच्या आणि फळभाज्यांच्या. तर आहे ना, ही मी एवढ्या बिया निघालेल्या आहेत बघा, या पॅकेटमध्ये 50 आहेत. तर 50 भाज्यांचे प्रकार आहे. हे मी ना कृषी प्रदर्शनमधून आणलेलं आहे. मोशीला जे कृषी प्रदर्शन भरलं होतं भव्य, तिथून आणलेलं आहे. तर गच्चीवरील बागेत लावण्यासाठी आणि शेतामध्ये सुद्धा लावण्यासाठी आणलेलं आहे. तर कोणत्या पालेभाज्या मी दाखवते तुम्हाला. पालक आहे, लाल माठ आहे, हिरवा माठ आहे, शेपू, धने, करडई, आंबाडी, आंबट चुका, लाल कांदा, पांढरा कांदा आणि राजगिरा हे पालेभाज्यांचे बी आहेत. तर एवढ्या पालेभाज्यांचे बी आहेत आणि अजून बाकीचे पण दाखवते मी तुम्हाला. तर इथे तुम्ही पाहू शकता काकडीचे 2 प्रकार आहेत, हिरवी काकडी आणि पांढरी काकडी. तर बिया दोन्ही सेम आहेत, पण ह्याची जी जेव्हा रोपं तयार होतात आणि त्याला काकड्या येतात ना, तर पांढरी काकडी असते आणि ना हिरवी काकडी असते, हिरव्या सालाची. त्या 2 प्रकारच्या या काकड्यांचे बी आहेत. मिरचीच्या पण बियांचे 2 प्रकार आहेत. बॅडगी मिरची आहे आणि हिरवी म्हणजे ना लवंगी मिरची आहे. तर बॅडगी मिरचीचे बी थोडे मोठे असतात आणि मिरचीचे बी ना एकदम छोटे असतात, लवंगी मिरचीचे. तर घेवड्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, वाघ्या घेवडा आणि लाल घेवडा. तर हे सर्व गावरान बी आहेत. वांग्यामध्ये पण 2 प्रकार आहे, हिरवं वांग असतं ना ते आणि जांभळं वांग, दोन्हींचे पण बी आणलेले आहेत मी. याची रोपं मी तयार करणार आणि मग लावणार. तर वांग्याचे 2 प्रकार आहेत, हिरवं काटेरी वांग आणि जांभळं वांग. आता इथे बीन्सचे सुद्धा 2 प्रकार आहे, काळे बीन्स आणि पांढरे बीन्स. आणि भोपळ्याचे तर 3 प्रकार आहे. एक भोपळा लिहिलंय ना ते साधा भोपळा म्हणजे ना दुधी भोपळा आहे, आणि हा गोल भोपळा आहे आणि काशी भोपळा आहे. असे भोपळ्याचे 3 प्रकार आहेत. तर 3 प्रकारचे भोपळे आहेत, याचे बी आणलेले आहेत. आता बाकीचे बघा तुम्ही. देशी शेवगा आहे, म्हणजे याच्या शेंगा ना खूप लांब लांब होत नाही, छोट्याच असतात पण चवीला खूप छान असतात. तर याचे सुद्धा आहे ना मी शेतामध्येच लावणार आहे, गावाकडल्या. इथे कारला आहे, बीट आहे, झुडपी चवळी आहे, म्हणजे खूप घोसच्या घोस लागतात. ही लाल चवळी आहे, चवळीचे पण 2 प्रकार आहे. आणि इथे गोसाळा आहे आणि दोडका आहे. तर गोसाळा आणि दोडक्याचे ना दोन्हींचे बी सारखे दिसतात, पण फरक आहे. गोसाळ्याच्या बीला हलकीशी चकाकी आहे आणि दोडक्याचं थोडं रफ आहे. कारल्याचे बी कसे रफ असतात तसे दोडक्याचे थोडे रफ आहे. तर दोन्ही पण काळेच आहेत. तर गोसाळा आणि दोडका झालं. आता आहे ना इथे गाजर आहे, गाजर बघा, गाजराचे बी कसे दिसतात. आता इथे हा घेवडा आहे. भेंडीचे पण 2 प्रकार आहे, हे हिरवी भेंडी आणि लाल भेंडी. तर 2 प्रकारच्या भेंड्या आहेत. मुळ्याचे बी असे दिसतात, मुळा आहे हा, भरपूर बी आहेत. आणि मेथी, मगाशी पालेभाज्यांमध्ये मेथी दाखवायची राहिली. आणि ही मोहरी आहे, काळी मोहरी. चेरी टोमॅटोची बी आहेत, जे छोटे छोटे टोमॅटो असतात ना ते, पावट्याचे सुद्धा आहेत बी. आणि ही गवार आहे, कलिंगडचे सुद्धा बी आहेत. तर हे सर्व दाखवलेले सुरुवातीचे हे ना सर्व महत्त्वाचे जे आपण रोज पालेभाज्या फळभाज्या खातो ना त्याचे आहेत. आणि जे जास्त काही कोणी म्हणजे बघायला मिळत नाही असे पण बी आहेत, तर ते पण दाखवते तुम्हाला. तर ही किडनी बीन्सचे बी आहे बघा. जास्त आता किडनी बीन्स बघायला मिळत नाही आपल्याला मार्केटला, किंवा अशा भाज्या मिळत नाही. कोहळ्याचे बी आहेत, शेंदाड म्हणून असतं ना तर त्याचे बी आहेत. खरबूजचे बी आहेत. पडवळ तर मी कधीच खाल्ली नाही, पडवळचे सुद्धा बी आहेत. आणि हदग्याचे पण बी आहेत, हदगासुद्धा कधी खाल्लेला नाही आहे. किडनी बीन्स नाही खाल्लेली. आणि हा लाल मका आहे. तर आयुष्यात मी पहिल्यांदा लाल मका पाहिलेला आहे. तर लाल मक्याची कणसंसुद्धा असतात, म्हणजे मक्याची कणसं लालसुद्धा असतात, हे मला पहिल्यांदाच कळलं. हे बघा, याचे दाणेसुद्धा लाल आहेत. तर याची कणसंसुद्धा लालच असतात. जशी आपण स्वीट कॉर्न खातो ना येलो कलरचं, तसं हे लाल कलरचं मक्याचं कणीस असतं. तर ते सुद्धा मी आता लावणार आहे, माझ्या गावाकडल्या शेतामध्ये लावणार आहे. कुंडीमध्ये पण लावल आणि शेतामध्ये पण लावणार आहे. तर एवढे सर्व आहे ना 50 प्रकारचे बियाणे आहेत, देशी बियाणे आहेत. मी कृषी प्रदर्शनमधून घेतलेले आहेत, मोशीच्या कृषी प्रदर्शनमधून. तर काही मी गच्चीवरील बागेत लावणार आणि काही गावाकडल्या शेतामध्ये लावणार आहे आमच्या. तर हे पहा, असं पॅकेट होतं बीज बँकेचं आणि त्याच्यामध्ये होते सर्व नावं लिहिलेली आहे. तर हे सर्व प्रकारचे बियाणे आहेत.
याची ना एक्सपायरी डेट 1 वर्षाची होती. आणि बीज बँकेसोबतच मी ना हे फळझाडंसुद्धा आणलेली आहे. तर आमच्या शेतामध्ये ना बरेच फळझाडं आहे आणि स्ट्रॉबेरीचं सुद्धा आणलेलं आहे मी बी. तर हे मी कुंडीमध्येच लावणार आहे स्ट्रॉबेरी. पहिले त्याची रोपं तयार करावी लागतील बी टाकून आणि मग त्याला स्ट्रॉबेरीची जी रोपं तयार झाल्या वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावावे लागतील. तर स्ट्रॉबेरीचे बी आणि हे असे 50 प्रकारचे बियाणे आणि फळझाडंसुद्धा आणलेली आहे. तर खूप छान कृषी प्रदर्शन होतं, त्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला होता तुमच्यासोबत. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि ही अशी 4 प्रकारची फळझाडं आणलेली आहे. आमच्या बागेमध्ये मुळातच आहे ना फळझाडं आहेत बरेच. डाळिंबाची बाग असल्यामुळे डाळिंब तर आहेच, चिक्कू पण आहे, खूप मोठं चिक्कूचं झाड आहे. परत केशर आंब्याचं पण झाड आहे आमच्याकडे आणि अंजीरचं पण आहे. तर जी झाडं नाही ना फळझाडं ती आणलेली आहे. तर सगळ्यात पहिलं कलम बघा, हे ना जम्बो पेरूचं कलम आहे. मोठा जो पेरू असतो ना त्याचा आहे. आणि हे नागपूर ऑरेंज असतं ना त्याचं आहे. तर ऑरेंज नव्हतं आमच्या शेतामध्ये आणि जम्बो पेरू पण नव्हता, तर दोन्ही मी आणलेलं आहे हे. आणि अजून 2 आणलेले आहे. फणसचं पण आणले आणि आंब्याचं सुद्धा आणलेलं आहे. तर हे फणसचं आहे. तर फणस खूप आवडतो मला, त्यामुळे मी फणसचं सुद्धा घेऊन आलेले आहे. शेतामध्ये लावलं तर भरपूर मोठं होईल. कुंड्यांमध्ये पण लावू शकतो आपण, कुंड्यांमध्ये पण येतात फळझाडं. आणि हे आंब्याचं आहे, बारमाही आंबा होता ना त्याचा आहे. तर याला आणताना आहे ना कैऱ्या लागलेल्या होत्या, एक फांदी होती छोटी, पण ट्रॅव्हलिंगमध्ये ना ह्याचं जे मोहर आलेला होता आणि आंबे लागले होते छोटे छोटे कैऱ्या, ते तुटून गेल्या. नाहीतर खूप छान होतं, त्याला छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहे. कृषी प्रदर्शनामध्ये जो मी व्हिडिओ शूट केला ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तेच रोप मी घेऊन आलेले आहे ज्याला कैऱ्या होत्या ते. तर मोठ्या कुंड्यांमध्ये आपण फळझाडं लावू शकतो गच्चीवरील बागेत. फक्त आहे ना काय करावं लागतं, खूप मोठ्या कुंड्या वापराव्या लागतात. तर मी काय गच्चीवरील बागेत आहे ना फळझाडं नाही लावणार. भाज्यांची बी लावणार आहे पण फळझाडं नाही लावणार. ते माझ्या आहे ना गावाकडल्या गार्डनमध्ये म्हणजे गावाकडल्या बागेमध्ये लावणार आहे, डाळिंबाच्या बागेमध्ये फळझाडं. म्हणजे इतर झाडांबरोबर ती सुद्धा छान मोठी होतील आणि भरपूर फळं लागतील. त्यामुळे ना फळझाडं मी गावाकडेच लावणार आहे आमच्या शेतामध्ये. तर इथे अंजीरचं तुम्ही पाहू शकता किती छान आलेले आहे, त्याला छोटे छोटे अंजीर लागलेले आहेत. तर 2-3 दिवसापूर्वी मी ना कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ शेअर केलेला होता. कृषी प्रदर्शनामध्ये काय काय पाहिलं ते, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. वर्षातनं एकदा मोशीमध्ये ना कृषी प्रदर्शन भरत असतं, तर तुम्ही नक्की आवडीने पहा तो व्हिडिओ. खूप छान काही काय पाहायला मिळलं होतं मला आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि माझा गच्चीवरील बागेचा व्हिडिओ तर तुम्ही नेहमीच आवडीने पाहता आणि कमेंट करता. तसंच मी गावी गेलं ना की आमच्या बागेतले व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मध्ये आधी शेअर करणार आहे, गावाकडले व्लॉग. तर ते सुद्धा तुम्ही आवडीने पहा. तर कुंद्याला तुम्ही पाहू शकता किती छान फुलं आलेली आहे, अख्खं झाड गच्च भरलेलं आहे फुलांनी. तर आणि माझं आहे ना कुंडीतलं शेवग्याचं झाड सुद्धा तुम्हाला दाखवते, किती छान शेवगा वाढलेला आहे. तर हे पहा, बकेटमध्ये शेवगा लावलेला आहे मी. तर त्या शेवग्याला किती छान फुलं पण आलेली आहे आणि शेंगा सुद्धा लागलेल्या आहे आणि शेंगाची छान वाढ झालेली आहे. तर बऱ्याच वेळा मी ना कुंडीमध्ये शेवगा लावला आणि खूप छान भरपूर त्याला शेंगा येतात आणि खूप चविष्ट या शेंगा आहेत. मला स्वतःला शेतीची फार आवड आहे, पण मी ना चिखली पिंपरी चिंचवड एरियात राहते आणि गाव आमचं आहे ना लांब आहे. उरुळी कांचन गाव आहे माझं. मला बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारलं होतं ताईंनी की तुमचं गाव कुठलं आहे, तर उरुळी कांचन गाव आहे आमचं प्रॉपर गाव. पण इकडे चिखली पिंपरी चिंचवड एरियामध्ये मी राहते, इथं सुद्धा आमचं स्वतःचं घर आहे. तर माझ्या टेरेसवर मग मी माझी ना शेतीचा छंद जोपासते. कुंड्यांमध्ये भाजीपाला, फळझाडं, फुलझाडं, फळभाज्या लावत असते. तर माझी आवड आणि छंद मी इथे जोपासते. मला कमेंटसुद्धा होती एका ताईची की इतक्या थोड्या थोड्या प्रमाणात भाज्या निघतात आणि त्याचा काय उपयोग. तर त्या ताईंना मला सांगावंसं वाटतं की खूप जास्त भाज्या नाही निघत, पण माझा छंद मी जोपासते याच्यामध्ये. आणि एक ऑर्गॅनिक भाजीपाला आहे, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि मुलांना सुद्धा भाजीपाल्याचं महत्त्व कळतं आणि कुठल्या भाज्या कशा प्रकारे येतात, कशा प्रकारे उगवल्या जातात याची सुद्धा माहिती मिळते. तर भाजीपाला किंवा भाज्यांची बी लावताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच. तर भेटू पुन्हा, बाय बाय.